कधी कधी आयुष्यात काही लोकांना सोडून देणं खूप आवश्यक असतं, कारण आपण भेटणार नाही, बोलणार नाही म्हणून नाही, तर आपल्या मन शांतीसाठी. आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. पहिले जे आपली खरी काळजी करतात आणि दुसरे जेव्हा गरज पडते तेव्हाच आपल्याला आठवतात. आपण त्यांना खूप महत्त्व देतो, त्यांच्यासाठी सगळं करतो, पण आपण कधीच त्यांच्यासाठी प्राधान्य नसतो. जी लोकं आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याला कधीच मूल्य देत नाही त्यांच्या मागे आपण धावतो. अशी नाती म्हणजे यूज अँड थ्रो. काही वेळा अशा लोकांना सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं असतं, कारण ते आपल्या भावना खेळतात, आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणतात आणि त्यांच्यासोबत राहणं म्हणजे ओझण वाटतं. तसंच आपण जितकं अशी नाती जबरदस्तीने टिकवायचा प्रयत्न करतो तितकंच ते नातं दुःखद होत जातं आणि शेवटी ते तुटतंच. आणि ती तुटणारी क्षण सर्वात जास्त दुखवते. काही लोकांना आपण इतकी किंमत देतो की त्यांच्यासाठी आपला सेल्फ रिस्पेक्ट विसरतो, पण त्यांना काय, ते तर फक्त पुन्हा पुन्हा. त्यांना आपण तेव्हाच आठवतो जेव्हा त्यांना गरज असते. अशा लोकांमुळे मन विचलित होतं, विचार गोंधळतात आणि आत्मविश्वास कमी होतो. पण जेव्हा ते आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा मन शांत होतं आणि आपण पुन्हा योग्य लोकांविषयी विचार करायला लागतो आणि योग्य मार्गावर चालायला सुरुवात होते. सोप्या शब्दात म्हणायचं तर कोणालाही भीतीने, दडपणाने किंवा विनंतीने धरून ठेवू नका. त्यांना जाऊ द्या. मनापासून नमस्कार म्हणा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंद मिळू द्या. प्रेम असो, नातं नसो, एकतर्फी भावनांमध्ये कधीही बंधन ठेवू नका, कारण खरं नातं तेच जिथे दोन्ही बाजूनी भावना, आदर आणि सहभाग असतो. आजच्या जनरेशनबद्दल आज प्रेम, भावना आणि अटॅचमेंट ही एक गेम झाली आहे. एक जण पूर्ण मनाने प्रेम करतो आणि दुसरा अचानक कोणतेही कारण न सांगता सोडून जातो किंवा दुसऱ्या कुणासाठी बदलतो. ज्याने मन दिलं, भावना दिल्या, तो मोडतो. डिप्रेशन येतं आणि आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून जे आपल्याला कधीच समजून घेत नाहीत, ज्यांना आपली किंमत ना, ज्यांच्या भावना नाही, त्यांना जाऊ द्या. तेच सर्वोत्तम. या अनुभवातून शिकलेलं, काही लोकांना सोडून देणं म्हणजे स्वतःवर केलेली सर्वात मोठी कृपा. सगळे लोक कायम आपल्या सोबत राहत नाहीत, काहींना जाणं आवश्यक असतं. जबरदस्तीचं नातं म्हणजे मनावर ओझण, शांतीवर घाव, जे जठी बनलेले नसतात. काही नात्यांना सोडल्यानंतरच आपण हलकन, स्वच्छ आणि शांतीने जगतो. शेवटचं वाक्य, लोकांना जाऊ देणं म्हणजे हरलं नाही. त्याचा अर्थ आपण स्वतःची किंमत ओळखली, स्वाभिमान परत मिळावा आणि शांतता निवडली. जर तुला हा संदेश समजला असेल तर तो पुढे शेअर कर आणि सबस्क्राईब कर. धन्यवाद. सिंधी.